ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील अखंड उत्तरायण किरणोत्सव हा भाविकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा सोहळा असतो। मात्र यंदाच्या वर्षी या किरणोत्सव सोहळ्यामध्ये अनेक अडथळे आलेत। 5 दिवस चाललेल्या या सोहळ्यातील मुख्य 3 दिवसांमध्ये मावळतीची सूर्यकिरणं देवीच्या चरण स्पर्शापर्यंतही पोहोचू शकली नाहीयेत। अभ्यासकांच्या मते थंडीचा कडाका, हवामान बदल आणि प्रदूषणाचा फटका या बसल्यामुळे किरणांची तीव्रता कमी झाली आहे। 25 वर्षात पहिल्यांदाच अशा पद्धतीचा अनुभव आल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे। नव्यानं उभारल्या जाणाऱ्या गरुड मंडपाच्या कमानी या किरणोत्सवाला अडथळा ठरल्याचं काही भाविकांचं म्हणणं आहे। 5 दिवसाच्या किरणोत्सवामध्ये एकही दिवस सूर्यकिरणे ही मावळतीचे महाद्वार रोड प्रवेश करून देवीच्या अंगावरती आलेले नाहीत। तर हे असं का झालं? तर महत्वाचं म्हणजे वातावरणात असलेला बदल। थंडी लाभली म्हणजे लांबली थंडी, हवेमध्ये असणारं धुलीकण, हवेमध्ये असणारं धुकं, नंतर वातावरणातले प्रदूषित घटक आणि महत्वाचं म्हणजे आलेले आडवे हे ढग। याच्यामुळं किरणं ही जी पोचायला पाहिजेत योग्य ठिकाणी म्हणजे देवीच्या गाभाऱ्यामध्ये ती पोचत नव्हती। या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। थोड्याच वेळात पुढचे महत्त्वाचे अपडेट्स प्रज्ञासोबत पाहत राहा।